हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीचनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस्पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण विचार चालू होता चित्तशुद्धीच्या बाबतीतला, थोडासा विस्तार होतो, पण परमार्थाची साधना करताना ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या साधनेला गरजेच्या असणाऱ्या गोष्टीबद्दल थोडाशी का असना चर्चा होणं फार गरजेचं असतं, कारण त्याशिवाय साधना पुढे जात नाही। साधनेसाठी आवश्यक असणारे घटक आणि त्याला प्रतिबंध करणारे घटक या दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो, आणि त्या विचारासाठी चित्तशुद्धीची आवश्यकता किती आहे पारमार्थिक साधनामध्ये, फार त्याला फक्त कमी किंमत दिली गेलेली आहे। जे परमार्थ पुढे ढकलत नाही त्याचं कारण आहे चित्तशुद्धीचा अभाव, बाकी काहीही कारण नाही। आपण वाचतो, ऐकतो, अनुग्रह घेतो, सर्व काही करतो, पण या सगळ्या गोष्टी केल्याबरोबर मी माझ्याकडे चित्ताचं, माझ्या मनाचं काहीतरी व्यवस्थापन करतोय काय, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। मनाच्या व्यवस्थापनाला फार महत्त्व दिलंच जात नाही। वाचायला महत्त्व द्यायचं, नामाला महत्त्व देतो, बरोबरच आहे, नामानं चित्तशुद्धी होणार आहे, पण चित्तशुद्धीचा मूळ विचार जो आहे तो होतोय का? होत नसेल तर नामात दोष नाही, नाम घेणाऱ्यामध्ये दोष असेल, साधनेच्या प्रक्रियेमध्ये दोष असेल, याचा विचार फार महत्त्वाचा परमार्थशास्त्रानं केलेला आहे। त्यामुळे इथं एक कर्मसन्यासीचा एक शब्द वापरलेला आहे आणि एक कर्मयोगी असे दोन शब्द वापरलेले आहेत। तर माऊली म्हणतात की दोन्ही जे आहेत, हा कर्मसन्यास म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग, निष्काम कर्मयोग, या दोन्ही गोष्टी भगवंताकडे म्हणजे मोक्षाकडे नेणाऱ्या आहेत। आणि मोक्षाकडे नेणाऱ्या जर दोन्ही गोष्टी असतील तर त्या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे, म्हणून इथं सांख्ययोग असा शब्द वापरलेला आहे, आणि हा सांख्ययोग किंवा दुसरा कर्मयोग आहे। तर काल आपण विचार करायला लागलो होतो की चित्तशुद्धीच्या दृष्टीने रजोगुणाचं जे असणं आहे ते रजोगुणच आपले चित्त मलिन करायला कारण ठरत असतो, पण रजोगुणातच राहून बरेच वेळा परमार्थ चाललेला असतो, त्यामुळं परमार्थाची जी योग्य फळं मिळायची ती मिळत नाहीत। म्हणून सात्विक वृत्तीची वृद्धी व्हायला लागते। ही सात्विक वृत्ती जेव्हा वाढते ना, तेव्हा परमार्थाचा आनंद जो आहे तो मिळायला सुरुवात होते। पण इथं आपण रजोगुणातच राहतो, त्यामुळं फलासक्ती रहित किंवा विधियुक्त कर्म करण्यानं हा रजोगुण शांत होतो। म्हणून फळाची आसक्ती न धरता ते करायला पाहिजे, नाही तर कर्मयोग होतच नाही। आमचा आपला कर्मयोग बरा, हे एवढं सोपं नाही येते। आमचा आपला भक्तियोग बरा, परमपूज्य काका म्हणतात, आमचं आपलं नाम बरं म्हणतात आणि नामच चालू करतात, बरोबर आहे, नाम चालू करा, पण हा नामधारक कोण, हा नामी कोण, नाम काय, एकदा समजावून घ्या ना शास्त्राप्रमाणे। नाम घेणं बरोबरच आहे, पण ते समजून घेणं फार गरजेचं आहे, त्याची ओळख व्हावी लागते। एखादी ओळख नसताना एखाद्यावरती प्रेम जडेल का हो, सांगा बघू, नाही जडणार। नाव जर भगवंताची ओळख करून आपण नाही घेतली आणि त्याच्यावर मी प्रेम करणार आहे असं आपण म्हणायला लागलो तर ते प्रेम होत नाही ना, आणि त्यामुळं मग बराचसा त्रास त्याचा होतो। काही दिवस, काही वर्षे अशी ही जी अरेंज मॅरेज झालेली असतात ना, ती अशी एकजणांना ओळखून घेण्यातच जातात, आणि त्यासाठी हा विचार जसा उलटा सुलटा आहे की त्यासाठी अगोदर ओळख असावी, ओळख झाली की त्याचं नाम घेणं सोपं होतं। तो किती महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीनं, मी त्याचं नाम का घ्यायचं हे कळायला पाहिजे ना, आणि त्याशिवाय नाम घेतलं तर ते फलद्रूप होत नाही। त्यामुळे चित्तशुद्धीचा अभाव, अहंकार सतत जागृत असतो, मी करायला लावतो। पुढे आपण बघणार आहोत पुढच्या श्लोकामध्ये, हा अहंकाराची ओळखच लवकर होत नाही। चित्तशुद्धीचा विचार तर त्याच्याशी मुळाशी दडलेला आहे, पण अहंकाराची ओळखच होत नाही, म्हणून कुठलं तरी थोडंसं ज्ञान होतं, ज्ञानाचा अहंकार होते, पण अहंकाराचं ज्ञान होत नाही। हा सगळा उलट आहे। ज्ञानाचा अहंकार होतो, नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञानापाठी।
सज्ञानाची झोंबी कंठी असं माऊली बोलतात. सज्ञानाला म्हणजे ज्ञानी माणसालाच अहंकार खरा त्रास देत असतो आणि अहंकार गेल्याशिवाय चित्तशुद्धीला सुरुवातच होत नाही. तिथं नम्रता असायला पाहिजे आणि नम्रता नसेल तर भगवंत त्याला स्वीकारत नाही. आपण त्याच्या नावाने किती हाक मारले ओरडलं तरीसुद्धा मलिनतेमुळे तो आत घेत नाही. अगोदर दारातच थांब आई म्हणते, चिखलातून आलास मुलाला म्हणते थांब अगोदर धुतो तुला, पायावर पाणी घालतो आणि मग आत ये. तुझे कपडे मळलेले आहेत ते कपडे बाहेरच काढ, आत येऊ नकोस कपडे घेऊन. या एका गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की आपली मलिनता जी आहे, कुणाचा तरी द्वेष करायचा, कुणाबद्दल तरी ईर्ष्या करत बसायची, इतरांशी आपली स्वतःची तुलना करत बसायचं, यामुळं चित्ताची शुद्धी होत नाही. आणि त्यामुळं हा विचार जो आहे द्वेष मत्सरापासून हळूहळू बाजूला राहणं फार गरजेचं आहे. कोणतरी आपल्यापेक्षा मोठा होत असेल तर त्याच्या मत्सरानं माझं मोठेपण सिद्ध होणार आहे का? नाही होणार. कुणाची तरी ईर्ष्या करून मी त्यामुळं मोठा होणार आहे काय? जवळचा माझा एक श्रीमंत आहे, त्या श्रीमंताशी ईर्ष्या करून मी श्रीमंत होणार आहे काय? नाही. तर त्याच्या उदाहरणावरून उदाहरण घेऊन तो कसा श्रीमंत झाला आणि मलाही कसं श्रीमंत होता येईल असा विचार करायला हवा. आणि परमार्थात हाच विचार आहे. बरेच वेळा या द्वेषानं आणि मत्सरानं खरं नुकसान होतं ते मग कितीही वाचलं तरी वरवर निघून जातं आणि ह्याच गोष्टीचा विचार फारसा केला जात नाही. पण काल एक उदाहरण घेतलं होतं की हे जे आहे हे रजोगुणामुळं इच्छा वासना विकार जे आहेत यामुळे हे चित्ताचं थडकं मलिन झालेलं असतं आणि ते धुवावं लागतं. धुयाला आता काय दिसत पण नाही, पण आहे मलिन आहे हे मात्र कळत असतं. मात्र चित्तशुद्धी नसेल तर ही कर्माचरण जे करणं ही कटकटच वाटते. अर्जुनाला तसंच वाटतं, म्हणून अर्जुन तक्रार करतोय मला हे करायचं नाही आहे. करायचं नाही म्हणजे काय? चित्तशुद्धी झालेली नाही आहे. करायचं आहे कारण द्वेष मत्सरायुक्त होऊन करायचं आहे, सूड वैराची भावना मनात घेऊन करायचं आहे. अर्जुनाला तेच म्हणायचं आहे, म्हणून म्हणतो तो ज्ञानयोग माझा बरा. ज्ञानयोग म्हणजे काय? सरळ आपलं संन्यासी वस्त्र परिधान करायचे, म्हणजे कुणाचं घेणं नाही देणं नाही, कुणाशी बोलणं नाही चालणं नाही, सगळं बरं आहे. पण ते तरी पेलणार आहे काय? त्याची वृत्ती तशी आहे का? क्षत्रिय वृत्ती त्याची, आणि त्याला कसा ज्ञानयोग पेलून जाईल? म्हणून त्यासाठी कर्मयोगातूनच ज्ञानयोगाची प्राप्ती कशी होते हे भगवंत पटवून द्यायला लागले. त्यामुळं अर्जुनाला एकांतात जाऊन तप साधना करणं किंवा कडक असे तपाचरण करणं शक्य झालं नसतं. त्यानं तप केलं, पण कशासाठी? शस्त्रास्त्र मिळवण्यासाठी. त्यासाठी भगवंताची उपासना केली. भगवान शंकरांनी त्याला पाशुपत नावाचं अस्त्र सुद्धा दिलेलं आहे, हे तपानं त्याचे आहे. पण ते अस्त्र मिळवण्यासाठी, शांतीसाठी तो तप करणार नाही. तो जरी भटकला अरण्यामध्ये तरी तिथं शिकार करून राहील. ही वृत्ती भगवंतांना अर्जुनाची माहिती आहे आणि ही वृत्ती आपल्याकडे आहे. आपण प्रापंचिक मुळात आहोत, कर्म करण्याची सवय आहे, कर्माची प्रवृत्ती आहे. मग प्रवृत्ती आहे ना, तीच प्रवृत्ती भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरली पाहिजे. आपल्याकडे जी साधनं आहेत त्याच साधनेनं भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागते. मग कुठली साधनं आपल्याकडे आहेत? माझी मूळची प्रवृत्ती कर्म करण्याची आहे. मग कर्म करण्याची असेल तर निष्काम करायला काय बिघडलं? निष्काम कर्मानं भगवंताची प्राप्ती होते. चित्तशुद्धीद्वारे चित्तशुद्धी होते, चित्त शांत होतं आणि आपण ज्ञानाला प्राप्त होतो. म्हणजे हा टप्पा जो आहे तो कर्म करण्याचाच आहे. म्हणून म्हणतात की जर आपलं अजून चित्त शुद्ध झालं नाही तर निश्चित तो कर्मयोगी समजावा. किंवा अजूनही काहीतरी वाटतं, सकाळी उठल्याबरोबर आपण आत्मा आहोत असं न आठवता आज कोणती कामं करायची हेच जर आठवत असेल तर आपण कर्मयोगी आहोत. आणि हे सगळ्यांच्या दृष्टीनं प्रश्न आहे बरं का. उठल्याबरोबर कुणाला आठवतंय मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे म्हणून? नाही आठवत असतील ती धन्य, ती खरंच ज्ञानयोगाच्या पात्रतेची झाली. उठला की मी ब्रह्म आहे असा म्हणून उठतो का? नाही. आज दिवसभरात कुठली कामं करायची किंवा नामाला किती वाजता बसायची सुरुवातच असते, तेही कर्मच आहे ना. त्यामुळे उठलो काय, किती वाजले, आज काय करायचं आहे, एवढ्यात होणार काय, अशी सुरुवात होते. याचा अर्थ आपण कर्मयोगी आहोत. आणि कर्मयोगी आहोत म्हणून कर्मयोगाचाच अभ्यास, त्याचंच अनुष्ठान करायला पाहिजे, आणि तेही निष्काम कर्मयोगाचं. अशा अनुष्ठानानं जर आपण पुढे जायला लागलो तर निश्चित ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट होण्याच्या अधिकारी आपण बनू शकतो. पण त्यासाठी हा कर्मयोग अगोदर फॉलो करायला पाहिजे ना. ह्या द्वेष आणि मत्सरातून बाहेर पडायला पाहिजे ना अगोदर. हे पडणं शक्य होत नाही आणि अभ्यास करणंही बंद नसतं, दोन्ही चालू असतं. पण प्रगती दिसत नाही, त्याचं कारण ते असतं असं शास्त्र सांगतं. त्यामुळं माऊलींची एक फार सुंदर ओवी आहे बघा. म्हणून फळी लागू सांडुनिया देह संगू, कर्मे करावी हा सांगू निरूप माझा. तू फळाची फक्त आसक्ती टाक आणि कर्म करायला चालू कर, ही माझी आज्ञा आहे, हा माझा निरोप म्हणतात.
कर्मे करावी हा सांगू निरोपू माझा. निरोप शब्दाचा अर्थ ही आज्ञा माझी आहे, ही आज्ञा तू पाळ. म्हणजे कर्म करत 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 ही कर्म मी करत आहे असं स्वतःला वाटून घ्यायचं नाही. म्हणजे कर्माभिमान येत नाही आणि कर्माची फळं मिळायची तशी मिळत राहतात ना. पाहिजे तसं म्हटलं तर तशी मिळतात का? आणि नको असलेली फळं जातात का? नाही. मग नको आहे हे फळ असं का म्हणायचं, किंवा हे फळ मला पाहिजे आहे असं का म्हणायचं? कारण फळ मिळायचं आहे तो स्वतंत्र भाग आहे, तो मिळणारच आहे. मग मिळणारच आहे ना, तो चांगला वाईट अशी त्याला लेबल न लावता त्याचं स्वीकारणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून विशेष करून आपली प्रवृत्ती जाणून घ्यावी. मागच्या 15व्या ओळीमध्ये आपण पाहिलेला आहे, तो म्हणेगा कंती सुता हे संन्यास योगी विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती. दोन्हीही मोक्षाला कारण आहेत. जरी तो कर्म संन्यास असेल नाहीतर कर्मयोग असेल, दोन्हीही मोक्षाला कारण आहेत. मात्र त्याची जी पद्धत आहे, जी पद्धत त्याला मेथड आपण म्हणतो, जी करण्याची प्रक्रिया आहे ती जाणून घेतली पाहिजे, त्याशिवाय करणार नाही. आणि म्हणून त्या ओळीमध्ये तसं सांगितलं, आपली प्रवृत्ती जाणून घ्यायची. कालच्याच विवेचनामध्ये परमपूज्य काकांच्याकडून आपण ऐकलेलं आहे की आपली प्रवृत्ती बुद्धिप्रधान आहे, विचारप्रधान आहे की प्रेमप्रधान आहे, हे किंवा कर्मप्रधान आहे, हे ओळखलं पाहिजे आपण. हे कळत नाही आपल्याला. काही वेळा सद्गुरू सांगतील आपल्याकडे, जर आपण सहवासात असू, नेहमी बघत असू, तर सांगतील की तू कर्मप्रधान आहेस ना, तर कर्मयोगाचं आचरण कर. तुझी प्रवृत्ती प्रेमप्रधान आहे, थोडंसं जरी कोणी काहीतरी बोललं तर मनाला लागतं. दुसऱ्याचं दुःख बघितलं की डोळ्यातून पाणी येतं ना, मग तू भजनच कर आणि भगवंताचं नामस्मरण कर, त्याची भजनं गात राहा. ही प्रेमप्रधान प्रवृत्ती आहे. तू भक्तियोगाचं आचरण कर. आणि जर असं कडक मन होत असेल, बुद्धी सूक्ष्म असेल, तर सूक्ष्म बुद्धी असेल तर तो ज्ञानयोगाचं अनुष्ठान करायला काय हरकत आहे. पण ज्यानं त्यानं आपली प्रवृत्ती तरी तपासली पाहिजे ना. प्रवृत्ती न तपासता कुणाच तरी बघून साधना करून चालत नाही. म्हणून ते मार्गदर्शकांना, श्रीगुरूंना, शास्त्राला विचारायला पाहिजे की मी कोणती साधना माझ्यासाठी अपेक्षित आहे. आपल्याला बऱ्यापैकी कळत असतं, म्हणून तोच विचार करावा असं माऊली म्हणतात. म्हणून संन्यास योग शब्द वापरलेला आहे. कर्म संन्यास आणि कर्मयोग याचा विचार केला तर तात्विक दृष्टीने मोक्ष प्राप्त करून देणारे हे दोन्ही मार्ग आहेत असं भगवंत बोलतात 15व्या अध्याय ओवीमध्ये. 16 नंबरची ओवी आहे बघा. तरी जाना नेना सकळा हा कर्मयोग किरी प्रांजळा. किती सुंदर वर्णन माऊली करतात बघा. जाना नेना म्हणजे जे जाणते आहेत, जे नेणते आहेत, सकळा सर्वांसाठी हा कर्मयोग कीर प्रांजळा. जाणत्या नेत्यांना सर्वांना हा कर्मयोग सोपा आणि सरळ आहे. प्रांजळा म्हणजे सोपा आणि सरळ आहे. कीर प्रांजळा. अबला नाव बालाना एक दृष्टांत दिलाय बघा. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तोय तरणी म्हणजे तरुण जाण्यासाठी, तोय म्हणजे पाणी, पाण्यातून तरुण जाण्यासाठी लहान बालकांना आणि स्त्रियांना, अबला व बालांना पाण्यातून तरुण जाण्याकरता नाव हेच जसे सोपे साधन आहे, तसं कर्मयोग हे नावेचं काम करतो. नावेत बसणं किती बरं असतं बघा. पलीकडे जाण्याचं जे आहे ते कोणतरी पोहून जाणार आहे, एखादा पट्टीचा पोहणार आहे, तो पोहूनही जाईल, पण पोहून जाणारा कडेलाच जाणार आहे, पलीकडच्या काठावरच जाणार आहे. आणि नावेतून जाणारे जे आहेत ते सुद्धा पलीकडच्याच काठावर जाणार आहेत. मग दोघांनीही पलीकडच्या काठावर जर जायचं असेल तर मुद्दा एक आहे, नावेनंच का जाऊ नये. माऊलींचं सांगणं आहे, अबला बाळांना सगळ्यांना जर नाव ही तोय तरणी आहे, म्हणजे त्या पाण्यातून तरुण न्यायला कारणीभूत होत असेल, तर त्या निष्काम कर्मयोगाच्या द्वारे संसारी आणि ज्ञानी लोकांना हा सोयीचा त्यासाठी आहे. दोघांनी अनुकरण करण्यासारखं आहे. कारण जे ज्ञानी झालेत ते सुद्धा कर्मयोगाचं अनुष्ठान करत करत ज्ञानी झालेत. मग आपणच कर्मयोगाचं अनुष्ठान मधीच टाकून, मधली पायरी टाकून पुढच्याच पायरीवर एकदम उडी का घ्यावी. हा आत्मघात नाही का, तोंडगशी पडणं नाही का, असं माऊली बोलतात. जर नावेचीच व्यवस्था असेल तर त्या नावेची व्यवस्था का आपण नाकारायची. नाही, मी त्याच पद्धतीने जाणार आहे. पहिल्यांदा विचारसागरचाच अभ्यास करणार, पहिल्यांदा पंचदशीचा अभ्यासणार आहे आणि नंतर मग दासबोध वाचणार आहे. चला उलट्या मार्गाने चला मग प्रवास. मग त्यावेळी उलट्या मार्गाचा त्रास व्हायला सुरुवात होते. हे असं काय उलटं सुलटं सांगितलेलं आहे. त्याच्यापेक्षा दासबोधातून गाथेतून गेलो असतो, एकनाथी भागवतातून, ज्ञानेश्वरीतून, तर ते समजायला सोपं झालं असतं ना. तेही समजून घे बाबा, पण समजून घेताना पायरी पायरीनं ते समजावून घे असं सांगणं आहे. म्हणून
पुरुष एखादा आहे तो नावेतून उडी मारतील आणि तरुण जातील. पुरुष एखादा म्हणजे इथं काय नाव दिलं, स्त्रिया आणि बाळं त्यांना तर पोहून जाता येणार नाही. पूर्वीची स्थिती सांगितलेली आहे. आता स्त्रिया पुरुषापेक्षा मोठं पोहतात, तो भाग वेगळा आहे. पण पूर्वीची स्थिती सांगितलेली आहे, स्त्रिया पोहत नव्हत्या आणि लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांना पोहता येत नाही. अशी नेणती जी मंडळी आहेत ना, त्या नेणत्यांसाठी सुद्धा आणि जाणती जी आहेत त्या जाणत्यासाठी सुद्धा नाव म्हणते, तुला पोहा येतंय मग तू नावेत कशाला बसलास असं म्हणत नाही. तसा ज्ञानी आहे आणि तू कर्मयोगाचा आश्रम का करतोस असं म्हणत नाही. कर्मयोग किती गंमतशीर आणि साधे परमार्थाची सगळी तत्वज्ञान आहे बघा. आपण करत नाही आणि ती शक्कल जी युक्ती आहे ती युक्ती वापरत नाही, म्हणून आपल्याला ते जड जातं. कसं वागावं या क्षणामध्ये ते कळत नसल्यामुळं, म्हणून तो पुरुषाला, एखाद्या पोहणाऱ्या पुरुषाला सुद्धा नाव नाकारत नाही. तसा कर्मयोग ज्ञानयोगामध्ये आचरण करून पुढे आलेला जो असतो आणि त्यालाही नावेची मजा घ्यायची असेल, घे ना. घेतातच ते बरेचसे लोक, याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ही नावेची मजा घेणं म्हणजे पट्टीचा पोहणार आहे तरी म्हणतोय मला नावेतून बसून प्रवास करायला मजा वाटते. तर हे पट्टीचे पोहणारे म्हणजे ज्ञानयोगी आहेत, तरीही वाऱ्या करतात, तरीही मंदिरामध्ये जातात, नमस्कार करतात, आरतीला उभा राहतात, आरत्या म्हणतात, इतरांनाही पाया पडतात. आपण पाया पडतील त्यांच्या पाया पडतील हा मुद्दा, इतरांनाही नमस्कार करतात. याला म्हणायचं नावेतून ज्ञान होऊन सुद्धा नावेतून प्रवास करणं. पट्टीचा पोहणारा असून सुद्धा नावेतून प्रवास करणं फार कठीण आहे बरं काय. वरून खाली येता येत नाही, खालून वर चढता येतं. बऱ्याचशा ज्ञानांचा हाच घोळ झालेला आहे. वर गेलं की खालची लोक म्हणजे त्यांना अगदी कमी प्रतीची वाटायला सुरुवात होतात. कारण मी वरचं वाचलेलं आहे, मी वरचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे तू नेमका आहेस म्हणजे तूच माझ्या दृष्टीनं क्षुल्लक आहेस असं म्हणायला ते मागे पुढे पाहत नाहीत. हा अहंकाराचा भाग या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जास्त येतो. कर्मयोगामध्ये मुळात अहंकाराचा त्याग आहे, कारण दुसऱ्यांचा विचार आहे ना त्यामध्ये. कर्मयोगामध्ये निष्काम कर्मयोग आहे, ते दुसऱ्याकडून काही मागत नाही. मग त्याने समोरच्यानं जर मान दिला नाही तर तो त्याची इच्छा करतच नसतो. त्यामुळे इच्छा करत नसल्यामुळं त्याचा अहंकार दुखवायचा काही संबंधच नाही. तो सुखाची अपेक्षा करत नाही, म्हणजे हेच फळ मिळायला पाहिजे अशी अपेक्षा करत नाही, त्यामुळे दुःख पदरात पडत नाही. दुःख पदरात पडण्याचं मूळ कारण कोणतं असेल तर सुखाची अपेक्षा, सुखाची लालसा हेच दुःखाचं मूळ कारण आहे. मानाची अपेक्षा हेच कारण अपमानासाठी आहे. माझा अपमान का होतो, कारण मला मान पाहिजे होता म्हणून. ज्यावेळी मला मानाचीच अपेक्षा संपून जाते त्यावेळी मानाची तरी किंमत संपलीच, पण अपमानही तिथं शिल्लक राहत नाही. त्यामुळे सुख दुःखाला किती मानायचं असा त्याचा प्रश्न असतो. असा निष्काम कर्मयोगी असतो. म्हणून ज्ञानाच्या बाबतीमध्ये म्हणलेला आहे, हा ज्ञानी तरुण जातो, पण अज्ञानी लोकांना कर्मयोग ही चांगली नावयोग आहे, चांगली नाव आहे तरुण जाण्यासाठी. कारण पोहून जाणारे, नावेतून जाणारे पलीकडे जातात, दोघंही पलीकडे जातात. म्हणून कर्ताभाव बदलावा लागेल. जे कर्तृत्व जे असतं ना, तो कर्ता बदलावा लागतो, कर्म बदलावं लागत नाही. कर्म आपल्या अडचणीचं येत नाही बरं का. कर्माबद्दल असलेली भावना जी आहे ना ती मला अडचणीत टाकत असते. मला कर्माचं बंधन जे पडतं ना, की जे माझ्या जन्ममरणाला कारणीभूत आहे, त्याला कारण कर्माचं बंधन का असेल तर कर्म करताना फलासक्ती, कर्मामधला अभिमान आणि त्यामधलं असलेलं ममत्व, तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत बरं काय. ममत्व म्हणजे हे माझं कर्म आहे, मी करायला लागलेलो आहे, मी करतोय, हा कर्तृत्वाचा अभिमान आहे. आणि ह्या कर्तृत्वाच्या अभिमानामुळं अहंकार येतो. मग हा अहंकार, हा कर्तृत्वाची भ्रांती, मीच ते भोगणार आहे असं माझे पण त्यामध्ये असतं, म्हणून कर्माचं बंधन निर्माण होतं. हा निष्काम कर्मयोगी जो आहे की तो कुठल्याही प्रकारचं असं मी करतोय असं म्हणत नाही, कारण त्याच्यामध्ये निष्कामता असते. निष्काम शब्दाचा अर्थ कोणत्याही प्रकारची कामना नसते, आसक्ती नसते, आणि म्हणून तो पुढे जातो. त्याची हेतुरहित कर्मदृष्टी यावी लागते. कुठल्याही प्रकारचा उद्देश संपायला लागतो. उद्देश संपायला लागले ना आणि कर्म करणं चालू आहे, माझं कर्तव्य म्हणून मी कर्म करतो. हेतू काही नाही. हेतू ठेवला ना, आता कोण म्हणेल हेतू न ठेवता काम कसं करायचं, ठीक आहे, पण हेतू असंच व्हायला पाहिजे असा हेतू मात्र धोकादायक आहे. मला यामध्ये यशच मिळालं पाहिजे, मला यामध्ये एवढीच प्राप्ती व्हायला पाहिजे, अशा दृष्टीनं जर मी कर्म करायला लागलो तर मात्र मी कर्मबंधनात सापडतो. ते कर्म माझ्या पापाला किंवा पुण्याला कारणीभूत होतं. मी काय करायला लागलो, उदाहरण आहे बघा, मी नवस बोललो, मी काय 21 नारळाचं तोरण तुला
काय करतो, वाहतो. सिद्धेश कोण आहे, गणपती आहे, त्याला मी 21 नारळाचं तोरण वाहतो. आता या 21 नारळाच्या तोरणापाठीमागचा उद्देश काय आहे, तर माझं हे काम करावं. आता त्या कामामुळं कदाचित पुण्याची प्राप्ती होईल, पण पुण्याचंही बंधनच आहे ना. पापाचं जसं बंधन आहे तसं पुण्याचंही बंधन आहे. पुण्याचं बंधन मात्र सोडावंसं वाटत नाही बरं का. बऱ्याच जणांना पाप नको असतं, पाप नको असतं, पण पाप करायचं ज्यामुळं पाप घडतं ती कृती मात्र करायचं थांबत नाहीत. आणि बऱ्याच जणांना पुण्य पाहिजे असतं. श्लोक आहे बरं का, ते पुण्यम इच्छन्ति मानवा असा शब्द श्लोक आहे. त्यामध्ये पुण्याची इच्छा करतात पण पुण्य करत नाहीत, आणि पाप टाकायचा प्रयत्न करतात. पापाचं फळ नको म्हणतात पण पाप करायचं थांबत नाहीत, अशा अर्थाचा श्लोक आहे तो. पाप करायचं थांबायचं नाही, पण पापाचं फळ मात्र नको म्हणतात. आणि पुण्य कधीच करायचं नाही, मात्र पुण्याचं फळ पाहिजे आहे म्हणतात. पाप आणि पुण्य कर्मबंधनाला कारणीभूत आहेत. म्हणून इथं म्हणलेलं आहे निष्काम कर्मयोगामध्ये श्रेष्ठत्व का कर्मयोगाचं सांगितलेलं आहे, त्यासाठी. तर अनादिकालापासून कर्म करण्याची माणसाची प्रवृत्तीच आहे, आणि त्यामुळं ते सोपं जातं त्याला. जे मी नेहमी करतो ना ते सोपं जातं मला. बघा कसं आहे, आई बाळावरती जशी प्रेम करते ना, तसंच तेच प्रेमाचा ओघ फक्त ईश्वराकडे वळवला तर प्रेमच आहे. मग त्यासाठी वेगळी काय साधना करावी लागली का? नाही काही करावी लागली. ही शांततेचा सोपा मार्ग आहे. शिक्षकांना प्रयत्न करावा लागतो बघा. मुलांच्यावर प्रेम करताना वर्गामध्ये शिक्षकांना प्रयत्न करावा लागतो. मार जोड करून मुलांना ते शिकवत असतात. आई तसं काय करत नाहीत. आई अगदीच शांतपणे सहजपणाने शिकवत असते, कारण तिचा स्वभावच प्रेममय असतो. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे अनादिकालापासून कर्माची प्रवृत्ती मानवाकडे आहेच. मग तीच प्रवृत्ती जर इकडे कर्मयोगामध्ये वापरली तर त्याचा उपयोग होतो. त्यामुळं कर्म करण्याविषयीची आसक्ती जी आहे, काम करून आसक्ती कमी होते. आता पुन्हा म्हणाल तर पुन्हा काम करावं असं वाटतं, हे एक भाग वेगळा आहे. पण इथं म्हणतात की कर्मयोगामुळे जी कर्म करण्याची जी आपली आसक्ती आहे हळूहळू कमी होत जाईल. म्हणून सांख्ययोगात ही कर्मयोगाची आवश्यकता आहेच. काय ज्ञानी का कर्म करत नाही, करतोच ना. पण कर्मयोगासाठी सांख्ययोगाची मात्र गरज पडत नाही. बघा, ज्ञानयोगाची गरज कर्मयोगाला पडत नाही, परंतु ज्ञानयोग याला कर्माची गरज पडते. हा मुद्दा त्यातला फार महत्वाचा आहे. मग जर त्याला गरज पडत असेल तर आपण त्याच मार्गाने मोक्ष का मिळवू नये, असं माऊलींचं मत आहे. हा सोपा मार्ग आहे, आणि ज्ञान मार्ग जो आहे तो कठीण मार्ग आहे. 12व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलंय, त्यांनी योग मार्गाचं वर्णन केलेलं आहे. हा कठीण मार्ग आहे. मग कठीण मार्गाने जायचं नाही, सोप्या मार्गाने जायचं. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ कोणता, इथं जे म्हणतात की कर्मयोग कीर प्रांजळा, सगळ्यात चांगला आणि सरळ सोपा कोणता असेल तर तो कर्मयोग आहे. कर्मयोग साधना कोणालाही कोणत्याही स्थितीमध्ये करता येते. कर्मयोगाची साधना म्हणजे मी काम करायला लागलो आणि कर्तव्य बुद्धी त्यातली काढून घेतली, कर्म करता येतं. पण ज्ञानाच्या बाबतीत तसं करता येत नाही. ज्ञानाला सगळं बाधित करावं लागतं. हे सत्य नाही, हे विनाशी आहे, हे मिथ्या आहे असं म्हणत त्याचं मनातलं सगळं काढून टाकून वैराग्य धारण करून ते कर्म करावं लागतं. ही ज्ञानाची साधना कठीण आहे. पण कर्माची साधना जी आहे ना, कोणत्याही स्थितीत कोणत्याही वेळी करता येते. इतर वेळी मग ह्या कर्मयोगामध्ये ज्ञानयोगामध्ये मात्र ती काठिण्यता आहे. आणि म्हणून म्हणतात कर्मयोग श्रेष्ठ आहे. या अधिकारी हा जो आहे ज्ञानयोगाचा साधन चतुष्टय संपन्न असावा लागतो, नाहीतर त्याला त्याची साधना जमत नाही. आताही आपण बघितलं, अमृतानुभवच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे, याचा अधिकारी कोण, साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. म्हणजे त्याचं मल आणि विक्षेप गेलेले असले पाहिजेत. फक्त आवरण दोष राहिला आहे, त्यांनीच पंचदशी आणि अमृतानुभव चांगदेव 65 सारख्याचा अभ्यास करावा. आता अवघड आहे किंवा ज्ञानागतला अभ्यास करू नये असं नाही, मात्र पण त्याच्यातून जे मिळणार आहे ते मिळत नाही, कारण मल आणि विक्षेप आपल्यामध्ये असतात म्हणून. आणि मल आणि विक्षेप घालवायला कारण काय असेल तर निष्काम कर्मयोग आहे. मग तोच करावा, चित्तशुद्धी करावी. आणि मल आणि विक्षेप गेल्यानंतर ज्ञानयोगाला आपण हळूहळू पात्रच होत असतो. तो करायची काय विशेष गोष्ट करत लागत नाही. पण हा करता जो आहे, ज्ञानयोगातला करता जो आहे, तो साधन चतुष्टय संपन्न असावा लागतो. म्हणजे 4 साधनं सांगितलीत ना, ती साधनं त्याच्याकडे असायला पाहिजे. विवेक असायला पाहिजे, वैराग्य असायला पाहिजे, समाधी षटक ज्याला 6 सांगितलेत आहेत ना, ते श्रद्धा, उपरम वगैरे समाधान, ही 6 त्याच्याकडे असली पाहिजेत. आणि चौथी गोष्ट आहे तीव्र मुमुक्षत्व असलं पाहिजे. या 4 साधनांनी युक्त असेल ना, आणि त्यांनी ही साधन संपादित केली असेल, साधन संपत्ती त्याला म्हणतात. ती संपत्ती आहे.
विवेक असायला पाहिजे, वैराग्य असा. कर्मयोगामध्ये हे कमी जास्त असलं तरी चालतं, वैराग्य नंतर येतं कर्मयोगामध्ये आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने येतं. ज्ञानयोगामध्ये मात्र तीव्र वैराग्य असायला पाहिजे. तात्काळ आहे त्या ठिकाणी सोडायची तयारी असायला पाहिजे. पण ती तयारी असते का आपल्याला? चढ दिशी कुणी म्हटलं आता जायची वेळ झाली, कपडे भरा, बॅग भरा, जायचं आहे, तर आपण म्हणतो माझं हे करायचं आहे, ते करायचं आहे, अगोदर तारीख का सांगायला नाही वगैरे वगैरे म्हणत असतो. याचा अर्थ असा आहे की अजून आपल्याला ते सोडावंसं वाटत नाही. म्हणून मृत्यूची सुद्धा कल्पना कधी नसते आणि मृत्यू आपल्यावरती घालत असतो. काय तयारी असते आपली सांगा बघू? काही तयारी नसते. आणि त्यामुळे मृत्यूची भीती वाटते. त्याचं कारण ते आहे की पूर्व तयारी आपण केलेली नाही. ज्ञानयोगी म्हणतो मी मरणारच नाही. कर्मयोगी काय नाही, भक्तियोग असतो तो भक्तियोगातला जो असतो त्याचा भक्तियोगातला त्याचं मरणाचं भयच गेलेलं असतं, त्याला भीतीच वाटत नाही. आणि निष्काम कर्मयोग आणि भक्तियोग या दोन्हींना काय भीतीच वाटत नाही त्याची. आणि ज्ञानयोगी म्हणतो मी मरतच नाही. आता मी मरत नाही इथंपर्यंत याला अभ्यास केवढा असायला पाहिजे बघा. म्हणजे मी ते ब्रह्म आहे असा दृढ अपरिवर्तनीय निश्चय त्याचा जर झाला असेल तरच मी मरत नाही असा त्याचा निश्चय होईल. नाहीतर होतंय काय, मी मरणार असं वाटतंय ना, तर मी मरणार असं जरी वाटलं तर भक्ती करत करत मरणाचं भय निघून जातं ना. भगवंत माझ्या मृत्यूची व्यवस्था करेल असं तो म्हणत असतोय भक्तियोगातला. मी मरणारच आहे ना, तर मरणानंतर माझी व्यवस्था काय करायची ते भगवंत बघेल. ज्ञानी काय बोलतो? ज्ञानी म्हणतो मी मरणारच नाही, कारण मी सततचा आहे, कायमचा आहे, मला मरण नाही, मी अज आहे, अमर आहे. हे सगळं वर्णन त्याचं आहे ज्ञानी भक्ताचं. पण यासाठी अगोदरचं जे साधन चतुष्टयी संपन्नता जी आहे ती आपल्याकडे आली काय तपासलं पाहिजे. आपल्याकडे तीव्र वैराग्य आलंय का? आपल्याकडे विवेक जागृत झालाय का? आत्मानात्म सारासार नित्यानित्य हे विवेकाचे विविध प्रकार आहेत, आपल्याकडे आलेत का? आपण तसं टाळलं आणि योग्य ते निवडले का? निवडलं नसेल तर माऊली म्हणतात तुमच्यासाठी कर्मयोग प्रांजळा. कर्मयोग सोपा आहे, सरळ आहे, तोच वापरायचा. हळूहळू विवेक येईल, हळूहळू वैराग्य येईल, समाधी सटक हळूहळू त्याचं अनुकरण करता येईल आणि मुमुक्षत्वही तीव्रताने जागृत होईल आणि ज्ञानयोगाला आपण प्राप्त होऊ. म्हणून कर्मयोगामध्ये ही वर्णन आहे की सोपा त्यासाठी. दुसरी एक गोष्ट आहे बघा, कर्मयोगामध्ये पराधीनता नसते. पराधीनता शब्दाचा अर्थ कुठल्या तरी गोष्टीवर अवलंबून राहणं. त्यासाठी मागच्या वेळेला एक साधन सांगितलं होतं, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयती इंद्रिया. 2-3 शब्द सांगितलेले बघा. श्रद्धा पाहिजे, तत्परता पाहिजे, ज्ञानाबद्दलची उत्कंठा असायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट इंद्रियांना वश करून घेतलं पाहिजे. तरच ज्ञानाची ज्ञानम लब्धवाम पराम शांती, तरच तो शांतीला प्राप्त होतो, ज्ञानयोगी होतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहिजेत ना आपल्याकडं. म्हणजे पराधीन आहे ना आपण. ते जर नसेल तर, योग्य गुरु नाही भेटले तर, गुरु न भेटता सुद्धा निष्काम कर्मयोगाचं आचरण करता येतं. गंमत बघा, सद्गुरूंची समजा भेट जरी झाली नाही तर ती पुढच्या टप्प्यात होणार आहे. पण निष्काम कर्मयोग करताना काहीच अडथळा नसतो, म्हणून तिथं पराधीनता नाही. अधिकारी साधन चतुष्टय संपन्न नसेल तर ज्ञानयोगामध्ये पतन होण्याची भीती असते. म्हणून सर्वात श्रेष्ठ कोणता असेल तर हा कर्मयोग आहे. म्हणून आपल्या आवडीचा आहे म्हणून काहीतरी गोष्ट करू नये. तुकोबांचा अभंग आहे बघा की अनाधिकाऱ्यास समजा जर ब्रह्मज्ञान सांगितलं तर दुरुपयोग होऊ शकतो, तो स्वैर भोग भोगू शकतो. कारण तो काय म्हणतो, पाप पुण्य माझ्यासाठी काय नाही, पुण्यम न पापम आहे, वर्णनच आहे. जो आत्मषटक सांगितले ना त्यामध्ये मी पुण्य नाही, मी पाप नाही असा तो बोलतो. ज्ञानयोगीची भाषा आहे. आता हा जर ज्ञानयोगेमध्ये नसेल आणि म्हणायला लागला, कारण मी पाठ केलंय ना, ते पाठ केल्याने म्हणाला तर मी काही करणार, धार्मिक पद्धतीनं वागणार आणि ते पाप नाही, कारण पाप नाही असंच सांगितलंय आचार्यांनी त्यांच्या आत्मषटकामध्ये, त्यामुळे मला काय पाप लागत नाही. म्हणजे याचा अर्थ बघा, स्वैर भोग भोगायला चालू करेल तो. फक्त सांगणार ज्ञानयोगाचं तत्वज्ञान सांगायसाठी आणि वागायला मात्र कसा, तर वागायला पाप पुण्याचा विचार न करता वागायला लागलेला, तर हे चालत नाही. निष्काम कर्मयोगी असतो, धर्माला नीतीला धरून ती सगळी विधिवत सगळी कार्य करत असतो आणि त्यामुळे त्याला भीतीच वाटत नाही कशाची. तो व्यवस्थित सगळं त्याचं चालू असतं. आणि म्हणून म्हणलेलं आहे की समजा जर अनाधिकाऱ्याला जर ब्रह्मज्ञान सांगितलं तर गडबडल्यासारखी होतात, नको नको ते त्यांचे प्रश्न तयार व्हायला लागतात आणि अगदी बिघडल्यासारखी वागायला लागतात ती माणसं नंतरच्या टप्प्यामध्ये. म्हणून त्यांना कधीही तसला ज्ञान योग कधी सांगू नये असं वर्णन केलेलं आहे. तुकोबांचा एक अभंग आहे बघा, आवडीच्या मते करीती भोजना. आपल्या आवडीचं आहे ते भोजन करतात आणि भोग नारायणा म्हणती केला. म्हणतात भोग कोण घेतोय, नारायण भोग घेतोय. बघा बोलणं कसं आहे,
खातोय, हा याला आवडते म्हणून खातोय, आणि बोलतोय काय, मी नाही खाल्लं, भोग नारायणानं घेतलं. आता हे जर योग्य खाल्लं असेल, कर्मयोग योग्य खायला सांगतो. ज्ञानयोगामध्ये जेव्हा त्याला विधी निषेधाच्या पलीकडे जातो ना, त्यावेळी त्याने हे बोलावं की मी जे खातो ते नारायण खातो. हे कुणी म्हणावं, ज्यांचा विधी निषेध संपलेला आहे त्यांनी. म्हणून ज्ञानयोग हा थोडा का असना धोकादायक आहे असं माऊलींचं सांगणं आहे. गृहस्थाश्रमी लोकांसाठी तरी धोकादायक आहे. म्हणून शांतपणाने तीही गृहस्थाश्रमी लोक सुद्धा कर्मयोगाच्या द्वारेच ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट होऊ शकतात. उत्तम उदाहरण भगवद्गीतेनंच दिलेलं आहे जनकाचं. जनक राजानं उत्तम पद्धतीनं राज्य चालवलं, आणि राज्य चालवताना कुणाला तरी शिक्षा केली असेल, कुणाला तरी शाबासकी दिली असेल, राज्यात सिंहासनावर बसला असेल, सगळे प्रतिष्ठा सगळ्या प्रशंसा त्यानं स्वीकारल्या असतील. हे सगळं करत करत सुद्धा त्यानं मुक्ती प्राप्त करून घेतली. हे उदाहरण जनकाचं दिलं जाते सगळ्या पुराणामधून. ह्याच उदाहरण आपल्या लक्षात येतं की हे सगळं करत सुद्धा मुक्ती मिळते ना, मग मुलाबाळामध्ये असताना सुद्धा मुक्ती का मिळू नये असं वर्णन आहे. पुढचा जो श्लोक आहे त्या संदर्भातला आहे. खरा कर्मसन्यासी कुणाला म्हणायचं, कोणता कर्मसन्यासी असतो, आणि नुसता संन्यासी कोण असतो याचं वर्णन पुढे केलेलं आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे ज्ञान मार्गात सर्व वासनांचा त्याग केलेला पाहिजे, भोगांचा त्याग करावा लागतो. तुकोबांचा अभंग आहे बघा, आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे तेने. गोसावी म्हणजे ज्ञानयोगी व्हावे. काय करावं, आशा ही समूळ खणून काढावी. एक सुद्धा आशा नसायला पाहिजे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसायला पाहिजे, तर तो ज्ञानयोग्याला प्राप्त असतो. तसं आपलं होते काय बघा, काही नाही काहीतरी आशा असते शिल्लक. मग आशा शिल्लक आहे ना, तोपर्यंत कर्मयोगाचं आचरण सोपं आहे, तेच करायला काय हरकत नाही. म्हणून अज्ञानी सुद्धा कर्मयोगाचं अनुष्ठान त्यासाठी करू शकतो. समजा अज्ञान आहे, त्याला काय कळत नाही, पण त्याला सांगितलं की हे तू करत आहेस असं न म्हणायचं नाही. हे मदचिस्तव झाले पण म्या नाही केले, आयशे ज्याने जाणीतले तो सुटला का. माऊलींची ओवी आपण पाहिलीच 3ऱ्या अध्याय का 4थ्या अध्यायामधली, की ज्यानं असं जाणलं ना की तो सुटला. हे माझ्या करवी झालं, मी नाही केलं असं जर एखाद्या अज्ञानाला शिकवलं आणि तो जर वापरायला लागला तर त्याचंही अनुष्ठान होईल. म्हणून कर्मयोगाची ही विशेषता त्यामुळं आहे. विशेषता जी सांगितलेली आहे श्लोकामध्ये आणि माऊली सुद्धा सांगतात तेच आहे. म्हणून एखाद्या लहान बालकाला एखादं जाड जाड पक्वान जर चालवायला लागलो तर त्याला सोसेल का, गिळेल का, हा विचार केला पाहिजे ना. म्हणून कर्मयोग हा लहान बालकांसाठीच आहे, मोठ्यांसाठी सुद्धा. लहान बालक जसं दूध पिऊ शकतं तशी मोठीही पिऊ शकतात ना. परंतु मोठी जशी जाडजूड पक्वान्न खाऊ शकतात तसं लहान खाऊ शकत नाही ना. म्हणून उपदेश करताना सुद्धा हा ज्ञानयोगाच्या प्रवृत्तीचा आहे की कर्मयोगाच्या प्रवृत्तीचा आहे, यावरूनच त्याला उपदेश करावा लागतो. माऊलींची फार सुंदर ओव्या आहेत 2 बघा, 3ऱ्या अध्यायातल्या आहेत, बघितल्यात आपण त्या. जे सायाशे स्तन्य सेवी ते पक्वान्न केवी जेवी, म्हणून बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. लहान बाळक जे दूध पित असतं त्याला पक्वान्न देऊन काय करायचं, तशा प्रकारे इतरांनाही सांगू नको. तैशी कर्मी जया अयोग्यता तयापरी नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आधी करू नये. गंमत म्हणून सुद्धा नैष्कर्म्यता त्यांना शिकवू नये. उगाच नैष्कर्म्य सिद्धी परमपूज्य काकांचा ग्रंथ आहे मग तो वाचलाच पाहिजे मी, ठीक आहे गंमत म्हणून वाच, पण मी त्या पात्रतेचा नाही. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जेव्हा आपण वाचायला लागतो. काही असतात पात्रतेची, त्यांनी जरूर त्याचा अभ्यास करावा, अभ्यासही करावा, पण अभ्यास करताना घोळ होता कामा नये त्या अभ्यासमध्ये. आपल्याला शंका निर्माण होतात अनेक. ही नैष्कर्म्य सिद्धी आपल्या ग्रंथ आपल्या समोर आता आहे, मग ही नैष्कर्म्यता प्रकटावी न म्हणतात माऊली बोलतात. त्यांना अशा लोकांना म्हणजे जे लहान बाळ आहेत त्यांना पक्वानं देऊन चालणार नाही. तशी जे अज्ञान आहे तशी कर्मी जया अयोग्यता, त्याला अयोग्य असणाऱ्या माणसापुढं तयाप्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आधी करू नये असं वर्णन माऊली करतात. त्यामुळे इथं आणि परत वर्णन सांगितलं बघा, तरी जाना नेना सकळा हा कर्मयोग कीर प्रांजळा, जैशी नाव स्त्रिया बाळा तोय करणी, तैसे सारासार पाहिजे तरी सोपा हाची देखीजे, येणे संन्यास फळ लाईजे अनायसे. अरे सगळ्यात सोपा हाच आहे, यानंच संन्यासाचं फळ मिळतं. म्हणजे संन्यास घेऊन जे फळ मिळणार आहे ते संन्यास न घेता निष्काम कर्मयोगाने मिळत आहे. मग सोपं आहे की नाही. कशाला संन्यास घ्यायला जायचं, कशाला कपनी घालायची पाहिजे आहे. मला जर शर्ट पॅन्ट घालूनच जर संन्यासाचा आत अंतरंग तयार करता येत असतील तर का करू नयेत.
विचार करण्यासारखी आहे ना. विचार सगळं घरदार सोडून बाहेर न जाता जर घरात बसूनच जर मला त्या पद्धतीची जर सगळी शांती प्राप्त होत असेल तर का घेऊ नये. मग निष्काम कर्मयोगाचं आचरण का करू नये असं माऊली बोलतात. कठीण आणि सोपा याचा विचार करून पाहिला तर कर्मयोग हा सोपा दिसतो. सोपा तरी सोपा हाची देखीजे. सोपा आहे शिवाय याच्या अनुष्ठानाने कर्मसन्यासाचे फळ अनायसे प्राप्त होते. अनायसे म्हणजे जाडजूड तपाचरण करावं लागत नाही, मोठमोठ्या साधना कराव्या लागत नाहीत, काही करायला लागत नाही, म्हणून अनायसे शब्द वापरलाय माऊलीने. हा अनायसे जर प्राप्त होत असेल तर त्यासाठी त्रास का घ्यायचा. म्हणजे उदाहरणार्थ बुद्धी शुद्ध किंवा मलिन असली, दोघांनाही कर्म मार्ग तरुण जाता येतो. समजा एखाद्याचा बुद्धी अजून मलिन आहे, विक्षेप आहेत बुद्धीमध्ये, तरी सुद्धा तो तरुण जातो. ज्ञान मार्गात मात्र बुद्धी कशी असायला लागते, सूक्ष्म असायला पाहिजे, तीक्ष्ण असायला पाहिजे, मल विक्षेप रहित असायला पाहिजे. कठोपनिषदामध्ये फार सुंदर वर्णन केले बघा. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. अत्यंत सूक्ष्म जर असेल तरच त्याला त्याचं दर्शन होऊ शकतं, अन्यथा होणार नाही. मग इतकी सूक्ष्म बुद्धी आणायची कुठली हो. सगळ्यांनाच ही प्राप्त होईल का. उपनिषद सांगतं अशी बुद्धी असेल तरच ते प्राप्त होणार आहे. मग नाही असं होत नसेल तर मी कर्मयोगाचं अनुष्ठान का करू नये. सगळ्यात सोपं आहे. आणि अनायसे जे ज्ञानयोग्याला प्राप्त होणार आहे तेच मला प्राप्त होणार आहे. एखादा संन्यासी वनात जाऊन साधना करून ज्याला ते मिळणार आहे तेच मला माझ्या मुलाबाळात जर मिळणार असेल तर काय बिघडलं सांगा बघू. म्हणून ते म्हणतात सोपा आहे. सगळ्यात सोपा तो आहे. म्हणून मन शुद्ध असल्याखेरीज ज्ञानयोगाची पात्रता येतच नाही. पहिल्यांदा मन तरी शुद्ध करायला पाहिजे. आणि मन शुद्ध करायसाठीच उपासनासारखा दुसरा मार्गच नाही. म्हणून उपासना करावी. उपासनेला सोडू नये. समर्थ सारखं सांगतात. का सोडू नये. कुणीच सोडू नये. ज्ञानयोग्याने पण सोडू नये. ज्ञानयोगी सुद्धा चलतात पुढच्या टप्प्यामध्ये चढण्याची शक्यता आहे. म्हणून भक्तीचं प्राधान्य नाकारता येत नाही. भक्ती ज्ञानयोगी सुद्धा भक्ती करतात. त्याला कारण ते आहे की चुकून माकून मला अहंकार येईल आणि शरणागतता सोडता येणार नाही. नम्रता अंगीकारावी लागेल. मग नम्रतेसाठी काय पाहिजे. भक्तीच पाहिजे. अन्यथा भक्तीशिवाय नम्रता येणार नाही. म्हणून ते ज्ञानी सुद्धा घाबरून म्हणूया आपण भक्ती मात्र करत असतात. किंवा भक्तीचा एक आनंद असतो, तो आनंद वेगळाच असतो ना, तो लुटत असतात. म्हणून मन शुद्ध झाल्याखेरीज आपल्याला भक्ती करता येत नाही, ज्ञानयोगाची प्राप्ती करून घेता येत नाही. म्हणून मन शुद्धीसाठी कर्मयोगाची आवश्यकता आहे. अगोदर आपण बघितलं चित्तशुद्धीसाठी चित्तशुद्धीद्वारेच ज्ञानयोगामध्ये आपण जाणार आहे, डायरेक्ट जाणार नाही. आणि चित्तशुद्धी व्हायला ज्ञानयोगाची गरज नाही, कर्मयोगाची गरज आहे. आणि कर्मयोगामध्येच उपासना, नाम, ध्यान या गोष्टी पण आहेत बरं काय. त्यामध्ये त्या सुद्धा मोडतात. आणि दुसरी गोष्ट, आपण जगताना अहंकार विरहित जगणं, कर्तृत्वाचा अभिमान न ठेवता राहणं आणि ममत्व सोडून जगणं हे त्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि म्हणून त्याला शांतीचा अनुभव हळूहळू यायला लागतो. म्हणून मन शुद्ध असायला पाहिजे. त्यावेळीच कर्मसन्यासाचं फळ अनायासे त्याला प्राप्त होतं. जे ज्ञानयोग्याला प्राप्त झालं कष्टानंतर तेच त्यांना प्राप्त झालेलं असतं. तुकोबांचा एक भाऊ होता बघा थोरला, त्याचं नाव मला आता आठवत नाही. कान्होबा छोटा भाऊ आणि थोरला एक भाऊ आहे तो. ते भाऊ आहेत ना, थोरले भाऊ घर सोडून गेले. वैराग्य, तीव्र वैराग्य प्राप्त झालं आणि जंगलात आणि इकडं वनात जाऊन तपस्या करायला लागलेत, खूप तपस्या. तुकोबा म्हणते जाऊ नको, घर सोडायला लागलास का तू. नाही म्हटले, माझं मन रमत नाही, पूर्ण वैराग्य झालंय. हा संसार सगळा निस्सार आहे, याच्यामध्ये सारभूत काय मला वाटच नाही, हे नाशवंत आहे सगळं, म्हणून ते सोडून गेले. आणि तुकोबा जेव्हा उच्च कोटीवर पोचलेले होते ना, त्यावेळी त्यांच्या कीर्तनामध्ये कित्येक वर्षानंतर, जवळजवळ 20-22 वर्षानंतर त्यांचे भाऊ त्यांना भेटायला आले होते. हे प्रसंग एक दाखवलेला आहे त्यांच्या चरित्रामध्ये. आणि त्यांनी तुकोबांशी बोलताना म्हणले, अरे जे मी घर सोडून प्राप्त केलं नव्हतं ते तुला घरात मिळालं, तू धन्य आहेस, तू कृतार्थ झालं तुझं जीवन. कारण तू घरात राहून बायका सांभाळून, मुलांना सांभाळून, लोकांचे सगळे अपमान शिव्या सहन करून तू ते सिद्ध करून दाखवलंस. त्यामुळं आपलं ज्ञान आणि आपली सहनशीलता सिद्ध करण्याचं कुठं व्यासपीठ कुठलं असेल तर प्रपंच आहे. कारण तिथंच खरी सिद्धता आहे. राग आवरलाय का नाही तपासायचा कुठं, टेस्ट तिथंच आहे बघा. तिथंच टेस्ट करता येते. फार मोठी लॅबोरेटरी आहे ती. त्या लॅबोरेटरीमध्ये सगळ्या टेस्ट होतात. पिसाळतोय का नाही बघायला, शिवी दिली तर काय करतोय हे बघायला पाहिजे. खरंच चिडतोय का, चिडलाय ना मग अजून तू नाहीस त्या पात्रतेचा. जसं ते
घेतलं ना, मुक्ताबाईंनी नामदेवांना सिद्ध करून घेतलं ना, तसा प्रकार आहे. डोक्यात मारलं ना त्यांच्या, आणि मारल्यानंतर लक्षात आलं की अजून नामदेव कच्चे आहेत. याचा अर्थ असा होतो की कुठल्या तरी बाबतीमध्ये काहीतरी राहिलं, कुठं शोधता येईल प्रपंचामध्ये, बायका मुलामध्ये शोधता येईल. ह्याची सहनशीलता आणि तितिक्षा केवढी आहे, केवढं सहन करतोय लोकांना बघूया, पाहुण्या पह्यांना, आणि शांत राहतोय का, हे महत्वाचं आहे. सगळं सहन करून पिसाळणारे लोक खूप आहेत. हे सगळं सहन करून शांतता किती आली हे तपासायचं एकमेव गोष्ट कोणती असेल जागा, तर ती प्रपंचाची. ही प्रपंच पाठशाळा आहे परमार्थाची. तिथून घासून निघाला ना, ज्ञानयोगाला पात्र झाला म्हणून समजायचा. तिथं जिंकलं ना त्यानं, म्हणलं ना, बायको म्हणाली माझा नवरा साधू आहे, जिंकलं त्यानं. मग नाही म्हणत ना साधू, मग दुसरी सर्टिफिकेट कशाला घ्यायलाच. कदाचित दुसरे कोणतरी म्हणतील, प्रवचन करतात सर फार सुंदर आहे, साधू आहेत वाटते, ते सर्टिफिकेट उपयोगाचं नाही. बायको म्हणते काय साधू नाही म्हणत ना, मग अजून तुला गरज आहे साधनेची, हा कर्मयोगच करत राहा. किती सुंदर असं तत्वज्ञान या कर्मयोगाचं पण आहे, ज्ञानयोग. ह्या ठिकाणी ज्ञानयोगाला कमी लेखनं नाही बरं काय. माऊली स्वतः बोलायला तू कर्मयोगाचं अनुष्ठान कर, कारण प्रवृत्ती कशी आपली आहे त्यानुसार त्याची वाटचाल होत असते. म्हणून इथं म्हणलेलं आहे, अगोदर मन शुद्ध व्हायला पाहिजे, ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, पण ज्ञानाची पात्रता व्हायला पाहिजे ना अगोदर. माऊलींची जो आहे बघा, तैसे मोक्ष देईल ज्ञान, येथे कीर नाही आण, परी त्याची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. येथे मोक्ष देईल ज्ञान, तुला मोक्ष, ज्ञानामुळे मोक्ष प्राप्त होईल. येत कीर नाही आण, त्यामध्ये शंकाच नाही, मिळणारच. परंतु त्याची थारे ऐसे मन, म्हणजे ज्या ठिकाणी ते ज्ञान स्थिर व्हायला पाहिजे ते मन शुद्ध व्हावे. ते मन तरी शुद्ध करणार. ज्या ठिकाणी भगवंत यायचा आहे राहायला तुझ्या त्या अंतःकरणामध्ये, झाडून लोटून तरी खोली ठेवणार तुझ्या अंतःकरणाची, म्हणजे येऊन बसतील तरी ते. पण बसायला अगोदरच घाण आहे, अशा मळक्या ठिकाणी ती येऊन बसतील काय, 10 वेळा हाका मारल्या तरी येणार नाही. ते म्हणतील अगोदर तुझं शुद्ध करून ये बघ. म्हणजे ज्ञानयोग तुला पात्र करायचं आहे ना, माझं दर्शन पाहिजे ना, तर तुला दर्शन द्यायचं असेल ना तर मी येतो, पण तुझा अगोदर तू स्वच्छ करून घे स्वतःला, मगच मी दर्शनाला येईन. की तुझ्या अंतरंगामध्ये काम क्रोधे केले घर रीते, तुकोबा म्हणतात ना, हे काम क्रोधानं घर रिकाम केलं की त्या घरामध्ये भगवंत येऊन राहतात. म्हणून इथं म्हणलेलं आहे, परी त्याची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. मन शुद्ध झाल्याखेरीज ज्ञानयोगाचा विचार सुद्धा करू नये. आपल्यालाच कळतंय माझं मन शुद्ध झालं काय. ईर्ष्या, तुलना, द्वेष, मत्सर संपायला लागलेले आहेत. कुणाबद्दलही वाईट चिंतन होत नाही, सगळ्यांचं भलं व्हावं वाटतंय. कुणासाठी तरी काय करावं तर त्याच्याकडून परतीची अपेक्षा काहीच ठेवत नाही आपण. त्यांनी काही चांगलं बोलावं किंवा थँक्यू म्हणावं असंही वाटत नाही. काही नाही, बरंच व्यवस्थित चाललेलं आहे, त्यावेळी समजायचं आपलं चित्त शुद्ध झालेलं आहे. साध्या साध्या ह्या क्रायटेरियाच आहे. हे क्रायटेरियांचा विचार थोडासा आपण केला तर आपल्या लक्षात येतं. माऊली तेच बोलतात. आपण त्या ओळीवरती चिंतन, वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. पुढच्या काही ओव्या आहेत, नंतरच्या चिंतनामध्ये आपण बघणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञान